सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानला देण्याबाबत असलेल्या प्रयत्नांमुळे सांगली काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाकडे अनेक वर्षापासून आहे, मात्र या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे। त्यामुळे सांगलीचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यांचा निषेध करत काँग्रेस कार्यालयाला कुलूप घातले। यावेळी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून काँग्रेस हायकमांडचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला। यावेळी घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या दरवाजाला कुलूप घातले। सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच अधिकार असल्याचं यावेळी घोषणा देण्यात आलं। काँग्रेसने आपला निर्णय बदलावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच या वसंतदादांचे घराणे संपवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा आरोपही वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी केला आहे। सांगली लोकसभेची जागा ही इतर पक्षाला सोडायची ह्याबद्दल आज सकाळी वर्तमानपत्रातून चर्चा सुरू झाल्यावर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रकारची नाराजी ह्या ठिकाणी उमटून दिसलेली आहे। काही वसंतदादा घराला संपवण्यासाठी ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष तिकीट सोडतोय का आणि सोडा लावतायत का ह्याबद्दल निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाली। मधल्या काळात सगळेजण एकत्र यायचा प्रयत्न चालला आणि एकत्र निश्चितच येऊ आणि राहू, पण आम्ही शांत बसलोय, गप्प थांबतोय म्हणजे आम्ही मेलोय असं जर कुणाला वाटत असेल तर निश्चितच ह्या जिल्ह्यात, राज्यात वसंतदादांची काय ताकद आहे आणि काय शक्ती आहे हे दाखवून द्यायला सुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही। निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेस पक्षाने कुणाला तरी उमेदवारी द्यावी। निश्चितच ही जागा 13 वेळा वसंतदादा घराने लढलेली आहे आणि 13 पैकी 12 वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे। मागच्या वेळेला आपापसी भांडणात आणि काही लाटेच्या कारणात सीट गेली असली तरी काँग्रेस पक्ष इथं बळकट ठेवला, तो ह्या वसंतदादा कुटुंबियांनी ठेवला। कार्यकर्त्यांकडनं निश्चितच मागणी होत असताना आम्ही सांगितलं कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही काम करू, पण असं सांगितलेलं असताना पक्षाने दुसऱ्याला जागा सोडणं हे काय पक्षाला शोभत नाही। विधानसभेच्या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। महापालिकेत काँग्रेस पक्षाला इतर पक्षांपेक्षा जास्त मतं पडलेली आहेत। ज्या पक्षाला उमेदवारी देत आहेत त्यांच्या उमेदवारांची ह्या मतदारसंघात कुठलाही डिपॉझिट राहिलेलं नाही आहे। निश्चितच खासदार राजू शेट्टींच्या सर्व प्रयत्नांना आमचं सहकार्य असतेच, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच। त्यांनी आपल्या हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढत असताना आमच्या कार्यकर्त्यांची, वसंतदादा प्रेमींची त्यांना कायमची साथ राहिलेली आहेच आणि ह्याच्या पुढेही राहणार। मात्र अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी ज्या पक्षाच्या हितं बूथ लेवलला कार्यकर्ता नाही, ज्या पक्षाचं हितं अस्तित्व नाही आणि ज्या पक्षाची सांगली जिल्ह्याची वाटचाल ही वसंतदादा घराच्या मदतीनं आणि कृपेनं चालू आहे, त्यांना जिल्ह्याची लोकसभेचा मतदारसंघ सोडायचा हे आश्चर्य करून देणारी घटना, चर्चा या ठिकाणी घडलेली आहे। 10 पश्चिम महाराष्ट्र जागेपैकी आधीच काँग्रेसच्या इनमिन वाट्याला 3च आल्या। राष्ट्रवादी जेव्हा 99 साली वेगळी झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण मोकळा पडला आणि फक्त प्रकाश बापूच त्यावेळी काँग्रेस पक्षाचे इथं गड राखला आणि प्रचंड मतांनी त्यावेळेला सीट निवडून आणली। अशी सीट सोडत असल्याचा विचार जर पक्ष करत असला तर ह्याच्या मागे कोण आहे, हा झरीचा लपलेला शुक्राचार्य कोण आहे ह्याची सुद्धा अभ्यास आता आपल्या सर्वांना करावा लागणार। ही जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसने ती लढवावी, ताकदीनं लढवावी। इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे, त्यांना सेटलमेंट करण्यासाठी सांगलीची जागा सोडताय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। निश्चितच आमच्यात कुठलाही भेदभाव नाही, दिल त्याला उमेदवारी आम्हाला मिळाली तर आम्ही उमेदवार, ही जागा काँग्रेस लढणार, निवडून आणणार। पक्षाने तसा विचार केलाच पाहिजे। कार्यकर्त्यांनी आणि एक दिवस शांत थांबावं, काही काळजी करू नये।
काँग्रेस पक्षाची ताकद या ठिकाणी आहे आणि पुढच्या काळात आपण कायम ठेवू. तर नकार दिल्याची चर्चा फक्त आहे, अजून झालेलं आहे आपण नक्की माहीत नाही. पण निश्चितच ह्या निवडणुकीत आम्हीच पुढाकार घेतला की कदम घराण्यांना 2-4 वेळा ही सीट त्यांनी मागितली होती, त्यांना मिळाली नव्हती. तशी त्यांची इच्छा तीव्र असली तर आम्ही त्यांना ही जागा सोडू, आम्ही मनापासून काम करू, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांची इच्छा नसली तर त्यांनी उमेदवार सुचवावा, त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू हेही सांगितलेलं आहे. आणि नसला तुमच्या कुणा इच्छा तर निश्चितच 13 निवडणुका आपण या ठिकाणी लढलेलो आहे, 12 वेळा जिंकलो आहे. 13वी निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू शकू असं आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे. दिल तो उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो, आम्ही कुठे कमी पडणार नाही हे आम्ही त्यांना सांगितलं. वरिष्ठांनी आम्हाला निवडणूक लढवायला सांगितली तर ग्रामपंचायतीत जाऊन लढला म्हटलं तर आम्ही लढणार आहे, आणि राष्ट्रपती पद लढा म्हटलं तर आम्ही लढणारच आहे. खासदारकी आमची नेहमीची निवडणूक आहे, आम्ही नेहमी जिंकतो. त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की स्वातंत्र्य काळापासून ही जागा काँग्रेसकडं होती. काँग्रेसचे उमेदवार तिथं मोठ्या फरकानं निवडून आलेले आहेत, अपवाद 2014चा. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी आता जरी मताची टक्केवारी जर का वगैरे त्या ठिकाणी काँग्रेसची जास्त आहे, परंतु इतर पक्षाची तुलनेनं कमी आहे. त्यामुळं आमचा हक्क ज्या जागेवर आहे, निवडणुकाला इच्छुक असलेले आम्ही सर्वजण तिथं सक्षम आहोत. आम्ही सर्वांनी जाहीर केलं, पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं होतं की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत, तुम्ही कोणालाही उमेदवार त्या ठिकाणी द्या, आम्ही त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून आणू असं सर्व नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि हाच एक मेसेज सर्वांना, मला असं वाटतं की काँग्रेसची जागा काँग्रेसच्या राहण्याकरता भरपूर आहे असं आमचं मत आहे. काँग्रेसची जागा दिली नाही हा प्रसंग येणारच नाही एवढा आमच्यावर विश्वास आहे. कारण आज तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना पाहिल्या, हे तसं होणार नाही आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची त्या ठिकाणी खरं म्हणजे सुरुवातीपासून मागणी नव्हती सांगलीची करता. ते अचानकपणे ही मागणी पुढं आलेली आहे. त्यात पुन्हा सांगलीचा त्या ठिकाणी जर का उल्लेख होत असेल, देण्यात अससेल तर ते योग्य होणार नाही आहे. आणि ही प्रसंग येणार नाही एवढं आम्हाला माहीत असल्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यकर्त्याकडं जागा काँग्रेसकडे राहण्याकरता म्हणूनच आमचा शेवटपर्यंतचा प्रयत्न आमचा राहील. मग इथं मुंबई असेल, दिल्ली असेल, सर्व ठिकाणी आमचं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार. सुजित दोडके, SBN मराठी, सांगली.